स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडलेली आहे। आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्याचं समजतंय। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना धडक दिलेली आहे। जळगावमधली ही अतिशय मोठी दुर्घटना सध्या समोर येते आहे। जळगावमधल्या परंडा रेल्वे स्थानकाजवळ ही सगळी मोठी दुर्घटना घडलेली आहे। अपडेट जाणून घ्या, सुरेश काटे आपल्या सोबत आहे। सुरेश, नक्की काय घडलंय? दीपक, अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। मुंबईला जाणारी जी पुष्पक एक्सप्रेस जी आहे तिनं जळगाव स्टेशन सोडल्याच्या नंतर परांडा जवळ आल्याच्या नंतर त्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये असणारे काही प्रवासी आग लागली असं त्यांनी बोलल्याच्या नंतर चालू एक्सप्रेसमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या। त्यावेळेस समोरून येणारी जी बेंगलोर एक्सप्रेस होती त्या बेंगलोर एक्सप्रेस खाली काही प्रवासी चिरडले असल्याची आपल्याला प्रत्यक्षदर्शी असणारे त्या ठिकाणचे कल्याणचे प्रवासी आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। ते आता त्या घटनास्थळी आहेत। त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर अशी घडलेली आहे। किती लोक चिरडले त्याचा अंदाज मात्र आपल्याला समजू शकला नाही। मात्र या सगळ्या बातमीवरती आपलं लक्ष आहे। मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गंभीर घडल्याचे आपल्याला सांगितलं आहे। अमोल, सुरेश, जे कल्याणचे प्रवासी त्या घटनास्थळी आहेत त्यांनी काय आणखी माहिती दिलेली आहे? नेमकं काय घडलेलं आहे? अमोल, जे प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की पुष्पक एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी बसले होते आणि त्या पुष्पक एक्सप्रेसचा ब्रेक अचानक लागला आणि त्या ब्रेकमधून ठिणग्या उडाल्या। त्यामुळे आगीच्या काही ठिणग्या उडाल्या। त्यामुळे काही प्रवाशांना असं वाटलं की या एक्सप्रेसला आग लागलेली आहे। त्यामुळे त्यांनी आतमध्ये आरडाओरडा केला की आग लागली असा आवाज दिला। त्यामुळे काही प्रवासी जे होते ते घाबरले आणि चालू एक्सप्रेसमधून त्यांनी खाली उड्या मारल्या आणि उड्या मारल्याच्या नंतर समोरून येणारी जी बेंगलोर एक्सप्रेस होती त्या बेंगलोर एक्सप्रेसच्या खाली काही प्रवासी चिरडले असल्याचं आपल्याला समजतंय। त्यामुळे नेमकं आता काय घटना घडली, कशी घडली, या ठिकाणी आता त्या ठिकाणचे काही आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस देखील दाखल झाल्याची आपल्याला प्रत्यक्षदर्शी जे आहेत बाबा जाधव त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। अमोल, सुरेश, या सगळ्याबाबत तुझं काही रेल्वे प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे का? त्यांनी या सगळ्याबद्दल काही माहिती दिली आहे का? अद्याप बोलणं झालेलं नाही। मात्र आपल्याला त्या प्रत्यक्षदर्शीने काही व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी घटनास्थळी असल्यामुळे त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे। नेमकं आता काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे ते समजू शकलं नाही। मात्र रेल्वेला ही माहिती मिळालेली आहे। त्या ठिकाणी लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता कशामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं आहे ते आपल्याला काही वेळामध्ये आपल्याला समजेल। अमोल, सुरेश, बाबा जाधव जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते कुठून कुठे निघालेले होते आणि ही सगळी घटना जी घडली ती किती वाजता घडलेली आहे याबद्दल काही कळू शकलंय का? बाबा जाधव जे आहेत ते जळगाववरून मुंबईला येत होते आणि जळगाव स्टेशन सोडल्याच्या नंतर परांड्याच्या जवळ आल्याच्या नंतर गेल्या अर्ध्या तासापूर्वी म्हणजे त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे की 30 मिनिटापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्याच्या नंतर गाडी तिथे थांबलेली आहे। प्रवासी सैरावैरा त्या ठिकाणी धावत आहेत। त्यामुळे नेमकं काय परिस्थिती झाली हे आता सध्या आपल्याला समजू शकलं नसलं। मात्र ते जे जाधव आहेत ते कल्याणला येत असताना त्यांनी ही आपल्याला सगळी माहिती दिलेली। ते स्वतः पुष्पक एक्सप्रेसमध्ये बसलेले आहेत। अमोल, साधारणपणे या पुष्पक एक्सप्रेसमध्ये किती प्रवासी होते याबद्दल काही रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे का? याबद्दलचा काही आकडा कळू शकलाय का? आपल्याला तशी माहिती मिळालेली नाही। मात्र आपण जर पाहिलं तर ह्या एक्सप्रेस गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी असतात। त्यामुळे नेमकं त्या सेकंड क्लास डब्बा होता असं सांगितलं जातंय आपल्याला। त्यामधून ह्या प्रवाशांनी उड्या मारलेल्या आहेत आणि समोर येणारी जी बेंगलोर एक्सप्रेस होती त्या बेंगलोर एक्सप्रेसच्या खाली हे प्रवासी चिरडले असल्याची माहिती आपल्याला प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। अमोल, ज्या वेळेला सुरेश ही जी पुष्पक एक्सप्रेस आहे ही परांडा रेल्वे स्थानकावरून निघालेली होती आणि पुढे अचानक तिचा ब्रेक लागला, म्हणजे पुष्पक एक्सप्रेस ही एका ठिकाणीच उभी होती? नाही अमोल, खरं पाहिलं तर जळगाव स्टेशन सोडल्याच्या नंतर पुष्पक एक्सप्रेस ही परांड्याजवळ आली असता तिचा अचानक ब्रेक लागल्याची माहिती आपल्याला प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे आणि ब्रेक लागल्यानंतर त्या ब्रेकमधून काही ठिणग्या उडाल्या, आग लागल्यासारखं जाणवलं काही प्रवाशांना। त्यामुळे त्या बोगीमध्ये बसलेले काही प्रवासी जे होते त्यांनी आग लागली असा आवाज केल्यानंतर आजूबाजूला बसणारे जे प्रवासी आहेत त्यांनी भीतीने एक्सप्रेसला आग लागली या भीतीने त्यांनी चालू एक्सप्रेसमधून उड्या मारल्या आणि उड्या मारल्याच्या नंतर समोरून येणारी जी बेंगलोर एक्सप्रेस होती ती अचानक समोरून आली होती। काही याचं माहिती नव्हतं। मात्र जीव वाचवण्यासाठी
काही प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून चालू गाडीमधून उडी मारली आणि बेंगलोर एक्सप्रेस खाली आलेले आहेत ते, आणि त्यामध्ये ते चिरडले असल्याची माहिती आपल्याला आता सध्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. अमोल, सुरेश, तू राहाच आपल्यासोबत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. पाटील साहेब, जळगावमध्ये ही अत्यंत दुर्घटना घडल्याचं समजतंय. आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती पोहोचलेली आहे? परदाडे ते मायजीच्या मध्ये गाव आहे, त्या ठिकाणी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. 5 ते 6 जणांना या ठिकाणी निधन झाल्याची माहिती या ठिकाणी प्राथमिक मिळते. आताच कलेक्टरांशी बोलल्याप्रमाणे प्रांत अधिकारी आता 5-10 मिनिटांमध्ये तिथे पोहोचणार आहे. पण ह्या एक्सप्रेस समोर जी धडक झाल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे. जोपर्यंत प्राथमिक दर्शनी तिथे कोणी पोहोचत नाही तोपर्यंत ही घटना कशी घडली हे सांगता येणार नाही. कोणी सांगताय की आग लागून, पण माझ्या माहितीप्रमाणे ही गाडी उभी होती असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि हे क्रॉस करत होते असं म्हणणं आहे. पण अजूनही ते सत्य मानावं असं नाहीये. घटनास्थळी गेल्यानंतर लक्षात येणार आहे. जसजशी 15-20 मिनिटांमध्ये माहिती मिळेल मी आपल्याला लगेच कळवेल. मात्र पाटील साहेब, साधारणपणे अनेक लोकांनी या ठिकाणी उड्या मारल्याचं समजतंय. हा नेमका आकडा किती आहे कळू शकलेला आहे का? उड्या मारल्याचं तर मला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की ही गाडी उभी होती आणि हे काही लोक रेल्वे पटरी क्रॉस करतो त्यांचं म्हणणं आहे. अजून ते पक्क आहे असं मी, जोपर्यंत ही प्राथमिक दर्शनी कळत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. कलेक्टरही 10 मिनिटात पोहोचताय आणि प्रांतही 10-15 मिनिटांमध्ये पोहोचताय. या सगळ्याबाबत रेल्वे प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? त्यांच्याकडनं काही माहिती कळू शकली? टीव्हीवरून पाहिल्यानंतर ते मला माहित पडलंय, कारण की ही घटना घडून फक्त 15-20-25 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे प्राथमिक माहिती आल्यानंतर लगेच आपल्याला कळवतो. आपणही जळगावमध्येच आहात, या घटनास्थळी जाणार आहात? मुंबईत आहे. बर, पाटील साहेब, या सगळ्याबाबत खरं तर जे स्थानिक होते, बाबा जाधव म्हणून, जे जळगाववरून कल्याणला निघालेले होते, जे स्वतः पुष्पक एक्सप्रेसमध्ये होते, त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार त्यांचं म्हणणं असं होतं की पुष्पक एक्सप्रेसचा ब्रेक अचानक लागला आणि त्यातनं ठिणग्या उडाल्या, त्यामुळे अनेकांनी उड्या मारल्याचं समजतंय. तोपर्यंत आता आपणही तिथे नाही आहे, तुम्ही पण नाही आणि मी पण नाही आहे. त्या व्यक्तीने सांगितलं, पण आता प्रशासनाची लोक पोहोचतायत 15-20 मिनिटांमध्ये, सगळं समजून जाईल आपल्याला तिथं. पाटील साहेब, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. तेव्हा 10 ते 15 मिनिटांमध्ये, आणि जे स्वतः या पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करतायत ते प्रत्यक्षदर्शी बाबा जाधव